जाधव साहेबांनी तिथं ते ओबीसीची यादी 180 जणांची यादी रिजेक्ट झालेली सगळ्यांनी मान्यता दिली या परिषदेत। या मंडळानं ती यादी उचलली आहे, तीच घेतली। जनगणना करायची इंग्रजांनी 1931 ला जनगणना केली, ती यादी उचलली। मागास सिद्ध नाही, फिगास सिद्ध नाही, काही नाही, अहवाल बनवला आणि व्हीपी सरकार पुढे ठेवला, झालं ओबीसीला आरक्षण स्वातंत्र्य। अरे वा, म्हणजे तुमचं कसं पण चालतं, झालं ओबीसीला आरक्षण चालू झालं, आम्हाला आनंद आहे, ओके करा तुमच्या लेकराचं कल्याण। मराठा जातीवादी नाही, कोणाच्या लेकरा बाळाचं वाटोळ व्हायची अशी अवलाद ह्या मराठ्याचा रक्त मी सळेलच नाही, होते तुमचं कल्याण। पण तुम्हाला आरक्षण दिलं किती याच्यावर विवाद। मंडळ आरक्षण किती दिलं तुम्हाला? 89-90 ला 14%। म्हणजे ओबीसीची लोकसंख्या किती? केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो एसटी एसटीना 100% आरक्षण द्यायचं आणि ओबीसीना द्यायचं असेल तर लोकसंख्येच्या 50% द्यायचं। 14% आरक्षण दिलं म्हणल्यावर मंडळनं ओबीसीची लोकसंख्या किती दाखवली तर 28%, बरोबर ना? त्यांच्यावरच बोलतो मी, माझं बोलतच नाहीये, आमच्या याला काढी लागू द्या, पार त्यांच्या त्याच्यावर बोलतो। 14% आरक्षण दिलं म्हणजे लोकसंख्या 28% झाली। 4 वर्षानं 1994 ला जी ओबीसीला आरक्षण होतं 14%, ते आरक्षण 4 वर्षात गेलं 30%। म्हणजे लोकसंख्या किती झाली? 60%। 14 वरची 60% 4 वर्षात। समजा मी इथं आता वितारला रहिवासी आणि सरपंच तुम्ही, मी तुमच्या ग्रामपंचायतला येऊन नोंद केली, माझे 16 लोक आहेत किंवा माझे 4 लोक आहेत, नोंद करा तुम्ही। तुमच्या ग्रामसेवकांना तलाठी कोण असतील यांनी माझी 4 जणांची नोंद लावली। सरपंच तुम्हीच आहेत, ग्रामसेवक बी तेवचे, सरपंच तेवचे, पुन्हा 4 वर्ष उठलो मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला सांगितलं भाऊ मग 4 लोकांची नोंद केली होती तुम्ही, 4च वर्षांनी आलो तुमच्याकडे, मग जरा 60 लोकांची सदस्याची यादी का, 7 सदस्य एका फॅक्ट टाकली का पूर्व फायदा करायची? 4 वर्षात 60% लोकसंख्या छगन भुजबळची झालीच कस काय? ओबीसीची 60% लोकसंख्या कशी झाली तर उत्तर आम्हाला द्या। हे कोणाला मान्य आहे का? 4 वर्षात 60% लोकसंख्या झाली यांची डायरेक्ट 30% आरक्षण आणलं मराठ्याचं आरक्षण, तरी चुकीचं आम्ही द्या ना। जर आता भाऊ तुम्ही विचार करायचा लाड भाऊ हे लय सिरियस विषय आहेत, तुम्हाला ते वाईट दिसतंय। आमची तळमळ आमच्या गरिबांच्या लेकराच्या वेदनेशी, त्यांच्या पायाची फुली आम्ही तुमची 90 ते 94 4 वर्षाच्या काळात जर 60% लोकसंख्या होती तर 94 ते 2026 पर्यंत मग तर 750 झाले असते टक्के। आता ओबीसी लोकांची संख्या 60% ना, 94 ला 4 वर्षांनी 2026 पर्यंत टप्पे पाडा ना, प्रति 4 वर्षाला यांची 30% लोकसंख्या वाढते आणि आमची कमी होती। आमच्या राणे साहेबांनी, मी त्यांना राणे दादा म्हणतो, मी त्यांना बोलत नाही, ते पोट्टे सोडित नाही, मी पण दादांना मानतो, मी पहिल्यापासून आज नाही।